बारामती नगर परिषद निवडणूक 2025 साठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच बारामतीमध्ये प्रभाग क्रमांक 14च्या मतदान केंद्राबाहेर अघोरीपणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या उतार्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवारांचे आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांचे पॅम्पलेट आढळून आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास निकाळजे यांनी विरोधकांकडून जाणीवपूर्वक असे प्रकार केले असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी मंगलदास निकाळजे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी यांनी. बारामतीमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच बारामतीमध्ये एक अघोरीपणा केल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा एक धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी समोर आला आहे. बारामतीमधील प्रभाग क्रमांक 14च्या मतदान केंद्राच्या बाहेर एक उतारा त्या ठिकाणी सापडल्यानं या परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण पाहू शकता या ठिकाणी एक उतारा आढळून आलेला आहे. या उतार्यामध्ये खरं तर काही पॉम्पलेट आहेत, एक नारळ आहे, या ठिकाणी काही भात आहे आणि लिंबाचे 2 तुकडे करून हा उतारा त्या ठिकाणी आढळून आलेला आहे. आणि या ठिकाणी वंचित आघाडीचे उमेदवारांचे काही पॉम्पलेट आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवाराचे पॅम्पलेट आहेत. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार जर घडत असतील तर धक्कादायक. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत मंगलदास निकाळजे आहेत. काय सांगाल? खरं तर एक अघोरी प्रकार या ठिकाणी आढळून आला आहे. तुमच्या उमेदवाराचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवाराचे पॉम्पलेट या ठिकाणी आढळून आलेले आहेत. हा मगाशीच सकाळीच हा उतारा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. खरं तर या ठिकाणी ह्यांना पराभव दिसायला लागलेला आहे, त्यामुळे ह्यांनी हे असे चाळे करायला चालू केलेले आहेत. देवाधर्माचं हे सगळ्या गोष्टी करून आज जादूटोण्याचा कायदा या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. आणि जादूटोण्याचा कायदा केलेला असताना देखील याच बारामतीमध्ये हे अशा पद्धतीनं ही आमची कॉम्प्लेट ठेवून त्याच्यावरती भात दही टाकून त्यावर लिंबू टाकून हे अशा पद्धतीचा उतारा आमचा टाकला. खरं तर गेल्या मला वाटतं काल परवा आपल्या गाडीवरती हल्ला झाला, त्या रिक्षाची खरं तर तोडफोड करण्यात आली. काय एकंदरीत वातावरण पाहताय? कारण आज हा प्रकार घडतोय, एकदा हल्ला होतोय, एकदा अघोरीपणा केला जातोय. हे बघा, आमच्या प्रभागामध्ये अतिशय सुंदर असं आम्हाला वातावरण आहे. लोक, इथली जनता जी आहे ते आमच्या पाठीमागं उभा आहे. ह्याचाच कुठंतरी दचका घेऊन या ठिकाणी आमच्या रिक्षावरती दगडफेक करण्यात आली, आमची काच फोडण्यात आली. आणि त्याच्यानंतर आज मतदानाच्या दिवशीच या ठिकाणी हा उतारा टाकण्यात आलेला आहे. आणि या उतारामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. ही काय ही अंधश्रद्धा आहे. ही जी आहे ती अंधश्रद्धा आहे. जनतेनं देखील या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आपण जे ठरवलेलं आहे तेच करावे, एवढीच मी त्यांना विनंती करतो. काय प्रशासनाकडे काय मागणी केली जाणार आहे? एकीकडे रिक्षावर हल्ला होतो, अशा अघोरी प्रकार केले जातात. काय मागणी तुमच्या माध्यमातून केली जाणार? हे बघा, प्रशासनाला आमची विनंती आहे की आमच्यावरती हल्ले व्हायला लागलेले आहेत, आमच्या रिक्षा फोडल्या जात आहेत, आमच्या कॉम्प्लेटवरती या ठिकाणी अशा पद्धतीनं दहीभात टाकून किंवा लिंबू त्या ठिकाणी टाकून या ठिकाणी हा उतारा केला जातो आहे. हा जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये बसणारा हा प्रकार आहे. त्यामुळं ह्याची चौकशी होऊन ज्यांनी कोणी हे संबंधितांनी केलेलं आहे त्यांच्यावरती जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आमच्या रिक्षावरती देखील गेल्या काही दिवसापूर्वीच हल्ला करण्यात आला होता, त्याचा देखील छडा लावला पाहिजे आणि त्याच्यामध्ये देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. खरं तर दरवर्षी या निवडणुकीमध्ये मतदान सकाळच्या सत्रामध्ये 10%च्या आसपास मतदान होतं, 8-9%. मात्र अद्याप ही आकडेवारी 5%वर आहे. कसं बघता आणि मतदारांना नेमकं काय आवाहन करणार आहे? हे बघा, आता तुम्ही जर पाहिलं गेलं तर सगळीकडे तुम्ही बघताय की पैशाचा पाऊस या ठिकाणी चालू आहे. आणि त्या पैशाच्या पावसामुळे काय झालेलं, जनता घराच्या बाहेर निघायला तयार नाही आहे. लोकांनी ठरवले 100% तेच करणार आहेत. जनतेला आम्ही देखील सांगितलेलं आहे की तुम्हाला जर काय मिळत असेल, तुमचं जर 1 दिवसाचं 2 दिवसाचं जर तुमचं काय पोटापाण्याचा प्रश्न सुटत असेल तर तुम्ही 100% सोडवा. परंतु या ठिकाणी असणाऱ्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना एक वेळ संधी द्या आणि या ठिकाणी असणाऱ्या मलिंग्यावरला लोकांना या ठिकाणी कुठंतरी जागा दाखवून द्या, असं आम्ही यांना विनंती करतो. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास निकाळजे. आज जो काही प्रकार घडला, खरं तर हा प्रकार फार धक्कादायक होता. गेल्या 2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवाराची जी प्रचाराची रिक्षा होती, या रिक्षावरही काही अज्ञातांनी हल्ला केला होता. या संदर्भात त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली. मात्र आज जो अघोरी प्रकार घडला आहे, या अघोरी प्रकारामध्ये एक उतारा होता. या उतार्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे या ठिकाणी फोटो येते. मात्र मंगलदास निकाळजे यांनी असं म्हटलं आहे, या प्रकारामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण आहे. मतदार आपल्याला जी काही साथ देत आहेत ह्याचा धसका विरोधकांनी घेतलेला आहे आणि याच्या माध्यमातून खरं तर हा प्रकार त्यांच्याकडून केला जातो. यामुळे प्रशासनाने देखील अशा प्रकारावरती आळा घालण्यासाठी या संदर्भात कारवाई करणं गरजेचं आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असा सवाल या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय.
मतदानाची आकडेवारी जी आहे दरवर्षीची आकडेवारी 10%च्या आसपास जाते, मात्र आताची आकडेवारी पाहता 5%वरती आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे। यामुळे मंगलदास निकाळजे यांनी देखील आता सांगितलं आपल्या परिसरामध्ये पैशाचा पाऊस अक्षरशः पाडला गेला, मतदार यामुळे बाहेर निघायला तयार नाहीत। मतदारांनी देखील 2-5 हजार रुपयाची अपेक्षा न करता आपला आयुष्यभर हक्काचा प्रश्न सोडवणारा माणूस नेमका कोण आहे त्यांच्याकडे बघून खरं तर मतदान केलं पाहिजे आणि मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करायला पाहिजे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास निकाळजे यांनी केलं आहे। विकास कोकरे, महाराष्ट्र टुडे लाईव्ह, बारामती।